जय श्रीराम. मी सौ निलिमा विक्रम लिमये. मी पुण्याहून आली आहे आणि मी शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टची सहसचिव आहे, म्हणजे जॉईंट सेक्रेटरी. माझा अनुग्रह 3 वर्षांपूर्वी झाला आहे, डिसेंबर 2021ला. साधारणपणे 3 वर्ष झाली आहेत मला परिवारामध्ये येऊन. एकंदरीत कार्याबद्दल किंवा इथल्या कामाबद्दल म्हटलात तर आपण यात संपूर्ण 1 वर्षाचं आपलं शिबिरांचं कॅलेंडर, त्याचं पूर्ण नियोजन करणं आणि त्याची संख्या वाढली पाहिजे, अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. आणि त्या अनुषंगाने 2025 ह्या वर्षाचं संपूर्ण कॅलेंडर आपलं तयार आहे, जेणेकरून आणि ते लोकांपर्यंत आपण आधीच पोहोचवतोय. म्हणजे लोकांना त्यांची नियोजन किंवा येण्याच्या वेळा, बरेच लोक आपल्याकडे फॉरेनमधनं, अमेरिकेतनं, ऑस्ट्रेलियामधनं येतात आणि मग त्यांना त्या वेळा माहिती असतील, त्यांना त्याचा लाभ घेता येतो. हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे इथे आपली ग्रंथसंपदा जी आहे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो. शिवगड व्यतिरिक्त इतर भागांमध्ये सुद्धा शिबिरं होण्यासाठी आपला प्रयत्न चालू असतो. तुम्ही मला विचाराल की काकांच्या संपर्कात आल्यानंतर काय बदल झाला, तर आमूलाग्र बदल झाला. म्हणजे 3 वर्षांपूर्वी आपण हेच होतो का असा प्रश्न पडावा इतका फरक पडलेला आहे. मुळामध्ये कृतिशीलता कमी होऊन चिंतनशीलता निश्चितपणे वाढली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर काकांकडे या 3 वर्षांमध्ये सद्गुरूंच्या कृपेने बऱ्याच वेळा सेवेला जाण्याची संधी मिळते किंवा सेवेचा लाभ मिळतो. किंवा इथे शिवगडला सुद्धा महिन्यातून एकदा किंवा दोनदा येऊन त्यांची भेट घेतली जाते. त्या ह्याच्यामध्ये जगावं कसं, लोकांशी वागावं कसं, बोलावं कसं, लोकांना समजून कसं घ्यावं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ही व्यक्ती अशी काकांशी कशी वागते किंवा असं काकांना, पण प्रत्येकाचा भाव आहे, त्यांच्याप्रती असलेला भाव जो आहे आणि त्याला काका ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात ते बघितल्यानंतर असं वाटतं की प्रत्येकाला समजून आपल्याला घेता आलं पाहिजे, समभाव कसा असला पाहिजे किंवा चिडचिड नाही होऊन चालत. मग जे काका आपल्याला शिकवतात, आनंद, शांती, तृप्ती, समाधान, ती कशी वाढती ठेवता येईल हे त्यांच्याकडेच बघून आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे खऱ्या अर्थाने इथे येऊन, शिवगडला येऊन किंवा काकांच्या घरी राहून सेवेचा अर्थच हा आहे की आपल्याला जगायचं आहे कसं ह्याचं ते उत्तम आपल्याला ज्ञान देतात. आणि ते त्यांच्याकडे बघून, त्यांच्याबरोबर राहून आपल्याला शिकता येतं. आणि मग लोकांविषयीची चर्चा, कोणाबद्दलची काहीतरी मतं मांडणं, ती मतं लोकांसमोर बोलणं, म्हणजे खूप छान अनुभव सांगायचा तर कधीच काका कुणासमोर दुसऱ्याबद्दल बोलत नाहीत. हा असा, तो तसा, ह्यानी केलेला पदार्थ छान होता, तिला चहा चांगला जमला, तू हे पदार्थ छान, असं काका कधीच म्हणत नाहीत. आणि जो समोर येतो त्याला पूर्ण न्याय देता येणं, हेही त्यांच्याबरोबर आम्हाला खूप शिकायला मिळतं. अतिशय शांत, म्हणजे आतनं काका म्हणतात तसं लाट होता का, म्हणजे तरंग उमटला तरी चालेल पण लाट होता कामा नये, हे त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याकडनं आम्हाला खूप शिकता येतं. आणि तेच इथं काम करताना पण शिकतो, कारण आम्ही शहरातून येणारी माणसं, कॉर्पोरेट कल्चरमधून येणारी, गावातलं वातावरण वेगळं, इथला स्टाफ वेगळा, कम्पॅरेटिव्हली अनस्किल्ड स्टाफ असतो, कारण इथं तशी तेवढी लोकं मिळत नाहीत. पण मग त्यांच्याबरोबर कॉर्पोरेट कसं करायचं, अजिबात चिडचिड होता कामा नये, शांतपणे त्यांना समजून घ्यायचं आणि त्यांच्यातलं होऊन काम करायचं, हेही ते शिकवतात. ते शिकवतात म्हणजे ते ज्यावेळेस अशी जबाबदारी टाकतात त्यावेळेस ऑटोमॅटिकली हा बदल घडत जातो. हे माझ्या तरी निदर्शनात आलेली गोष्ट आहे. आपले जे अभ्यास वर्ग होतात ते साधारणपणे 3 दिवस किंवा 5 दिवस अशा ड्युरेशनचे आपण घेतो, ज्याच्यामध्ये संख्या म्हणाल तर निम्म्याहून अधिक अभ्यास वर्ग हे 80 ते 100 लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. आपल्याकडे सोय पण एक 100 लोकांची आहे. अभ्यास वर्गाच्या नियोजनामध्ये जे आचार्य किंवा जे नियोजक आहेत, म्हणजे आयोजक आहेत, ते आपला विषय ठरवून प्रवचनाची दोन पद्धतीने होतं. एक आचार्य प्रवचन करतात किंवा अभ्यास वर्ग घेतात, किंवा नवोदित लोकांना सुद्धा ह्या व्यासपीठाची संधी दिली जाते. म्हणजे शिवगड हे वेदांताच्या अभ्यासाचं असं की व्यासपीठ आहे आपल्या सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी केलेलं आहे, की जिथे आम्ही येऊन अभ्यास करू शकतो, आपलं चिंतन मांडू शकतो, योग्य लोकांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं आणि मग पुढचा मार्ग उत्तम कळतो. हे खूप लोकांच्या अनुभवातून आलेले. म्हणजे 3 दिवसांमध्ये पहिल्या दिवशी आल्यानंतर एकदम शहरातनं गावात अशा भागामध्ये आल्यानंतर आणि जातानाची लोक, ह्याच्यामध्ये इतका बदल झालेला आहे, एवढा आनंद आम्ही तो बघितलाय किंवा पुढचं शिबिर आत्ताच आम्हाला सांगा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिबिरात आल्यानंतर अनेक लोक पहिल्यांदा येतात आणि मग ते लगेच सांगतात की पुढच्या वेळेस सेवेला आम्हाला संधी द्या. पडेल ती सेवा करायला लोक तयार आहेत. म्हणजे अगदी खाली जाऊन भांडी घासायला सुद्धा लोक तयार असतात, पण सद्गुरूंच्या इथे आल्यानंतर काहीतरी सेवा मिळावी हाही भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. कमालीची शांतता लोकांना जे अनुभवायला येतं ते म्हणजे अशा ठिकाणी आपली साधना खूप छान होते, विचारांची देवाणघेवाण उत्तम होते आणि म्हणून वारंवार लोकांना शिबिराला यायचं असतं.
कित्येक जण, म्हणजे काही शिबिर अशी आहेत ज्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं घेऊन लोक शिबिराला येतात, म्हणजे मुलांना सांभाळत असतात एकीकडे, पण ते 4 शब्द आपल्या आणि मुलांच्या कानावरती पडावेत. ही सगळी सोय काकांनी आमच्या सगळ्यांसाठी केलेली. आणि अभ्यासवर्ग अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ठरलेल्या वेळापत्रकानुसार, मनोरंजनाचा भाग त्याच्यामध्ये थोडासा, मनोरंजन म्हणजे काय, सतत प्रवचन ऐकल्यानंतर मग थोडासा प्रश्नोत्तरी, चर्चासत्र होतं, आनंद मेळावा होतो, अशा पद्धतीने आपण घेतो. शिवगडला रोज सकाळी अर्धा तास 20 ते 25 मिनिटं उपासना होते आणि मग त्या उपासनेपासून आपला अभ्यास वर्गाचा दिनक्रम चालू होतो. दैनंदिन उपासना इथं तशीही केली जाते. काही मी मगाशी एका काकांशी बोलत होतो तेव्हा मला एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली. ती म्हणजे काका म्हणत होते की जेव्हा अध्यात्म हा विषय किंवा नामस्मरण हा विषय किंवा स्पिरिच्युअलिटी इन जनरल, जेव्हा आपण याच्याबद्दल आत्मचिंतन करायला बसतो तर आपल्याला खूप प्रश्न पडतात. इकडे जेव्हा शिबिराला येतो तेव्हा आपण आचार्यांशी बोलतो, आपल्या बरोबर आलेले बाकीचे साधक आहेत त्यांच्याशी बोलतो, आणखीन ते बोलता बोलता आपले सगळे प्रश्नांची उत्तरे मिळायला स्टार्ट होतात. अगदी खरंय, अगदी खरंय. कसं आहे, मी आता माझा अनुभव म्हणून सांगते. अनेक वेळा असं झालंय की एखादा विचार मनात यावा आणि तो ग्रंथामधनं, एखाद्या प्रवचनामधनं, कुठल्या तरी विचारामधनं तो तिथल्या तिथे सुटतो. बरेच लोक शिबिराला येताना प्रश्न घेऊन येतात. आम्ही काही काही शिबिरामध्ये सांगतो सुद्धा की प्रश्न आहेत, होल्ड ऑन, तुम्हाला जसे जसे सत्र पुढे जातील तसं तुमच्या सगळ्याचं निराकरण होतच जाईल. आणि मग शेवटच्या दिवशी जाताना लोक सांगून जातात की इतका आनंद मिळाला, प्रश्न आमचे तिथल्या तिथे उत्तरं दिली गेली. आता हे कसं होतं, काय होतं, आचार्य ते त्याच्यावरती खरं उत्तम सांगू शकतात. पण माझा असा एक भाव आहे की कळतं सद्गुरूंना सगळं, की काय कुठे अडलाय हा साधक आणि त्याला कशा पद्धतीनं पटकन पुढची वाट मोकळी करून देता येईल. अगदी नुकताच शिवगडलाच घडलेला एक असा अनुभव होता. आणि अभ्यासवर्ग झाला, खूप हेक्टिक होता, म्हणजे भरपूर खूप लोक आली होती आणि तसा स्टाफ पण आमच्याकडे कमी होता. आणि काहीतरी विचार डोक्यात चालू होता की नक्की काय करायला आलोय आपण, काय हवंय आपल्याला. आणि आतमध्ये असं होतं की हे नाही जे मी करायला आली आहे, मग मी कशासाठी आली इथे. आपला विचार चालू होता. काकांच्या खोलीमध्ये बसते ते, काका नव्हते अर्थात तेव्हा तिथे. आणि मग दासबोध उघडला आणि दासबोधाची ओवी समोर आली. आणि मग ती ओवी समोर आल्यानंतर असं लक्षात आलं, हे जे मला हवं होतं, जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलवतं ते ब्रह्मनिरूपण. आणि माझ्या लक्षात आलं, हेच आपण मगाचपासून शोधतोय, काय हवंय. मग ते सुटल्यानंतरचा आनंद इतका होता की मी धावत काकांच्या घरी गेले, पुण्याला निघता निघता अक्षरशः धावत गेले सांगायला. आणि मग तेव्हा फक्त काकांनी सांगितलं असंच होतं. आता हे जे होतं ना, तर ते आपल्याला उत्तरं मिळत जातात. तर ती सोय त्यांनी केलेली असते की मनापासून एखादी गोष्ट मागितली असेल, तळमळीनं तो साधक पुढे जायचा प्रयत्न करत असेल, मग ते विविध माध्यमातून मिळतं. मग काकांची प्रवचनं, काकांचा लेख, एखादं पान उघडतो तिथेच तो श्लोक समोर येतो. आणि आचार्य आहेच आहेत, त्यांना फोन केला की अर्ध्या, म्हणजे कोणत्याही क्षणी फोन, कधीही फोन करा कुणालाही यांच्यापैकी, तिथे उत्तरं मिळतात त्याची. काही आणखीन एक गोष्ट अशी ऑब्झर्व केली मी, जेव्हापासून दासबोध हातात घेतल्यानंतर ते मी इंग्लिश मिडियमचा, मला त्याच्यात एवढं फक्त निरूपण खालचं समजतं, पण मनाचे श्लोक तुम्ही कुठलाही पेज ओपन करा, कुठल्याही श्लोकावरती डोळे बंद करून बोट ठेवा आणि तुम्हाला कुठले पडलेली प्रश्न असतात त्याचं बरोबर उत्तर समोर दिसतं. मला असं वाटतं काकांनी एक तर ते इतक्या सोप्या पद्धतीनं आणि त्या काळानुरूप काकांनी ते सगळं सांगितलंय आणि त्या वयोगटाला कळेल असं सुद्धा सांगितलंय. त्यामुळे प्रॅक्टिकल अनुभव, म्हणजे काकांची उदाहरणच अशी आहेत ना. आता कोण ब्लूचिप शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं कोण सांगतं? काका इन्व्हेस्टमेंट करायला सांगत नाहीत. काका असं म्हणतात, जसं तुम्ही ब्लूचिप शेअर्समध्येच फक्त इन्व्हेस्टमेंट करता, तशी तुमची ही इन्व्हेस्टमेंट कशात व्हायला पाहिजे हे कळलं पाहिजे. सो पटकन रिलेट होतं. हे काका आहेत. परवा एक इतका सुंदर अनुभव आहे. अगदी तरुण 28-30 वर्षाच्या मुली असतील, अनुग्रह झाला त्यांचा, आणि काकांनी त्यांना विचारलं उपवास करता का. तर त्या क्लासिकल डान्सर आहेत दोघी जणी. त्या म्हटल्या आमचे इतके प्रयोग असतात, आम्हाला वेळच मिळत नाही ह्या गोष्टीसाठी. असं म्हटल्यानंतर काका म्हटले म्हणजे उपवासासाठी वेळ मिळत नाही. म्हटले नाही मिळत म्हणे काका. तर म्हटले बरं मग असं करा, महिन्यातला 1 दिवस व्हॉट्सॲप, म्हणजे तुमचा सोशल मीडिया हा बंद ठेवायचा, हा तुमचा उपवास आहे. कारण उपवास म्हणजे काय आहे हे त्यांना त्या पद्धतीने समजून सांगितलं. म्हणजे उपवास करणे म्हणजे काही उपासना आहे किंवा त्या दिवशी फराळाचं खायचं, हे करायचं,
हे त्या पिढीला नाही ना जमत आहे. मग त्यांना बरोबर. संयम, उपवास हा संयम आहे. मग उपवास हा संयम कसा होतो, तर त्याशी सोशल मीडियापासून दूर राहा, कारण त्या पिढीला त्याच्यापासून दूर पण ठेवायचं आहे आणि तो संयम वाढला पाहिजे त्यांचा. हे काका आहेत. आता इतक्या सोप्या आणि कोण नाही सांगतो असं की उपवासाची डेफिनेशन तरुण पिढीसाठी ही आहे काकांची, की नाही ना जमत या पद्धतीनं करा, कारण आणि मग ते मनापासून करा. मग त्या दिवशी नाही करायचं. जसं फराळाचंच मी खाते, मी नाही अगदी वडापाव समोर नाही खात, हे कसं उपवासाच्या दिवशी होतं, त्यांना त्या पद्धतीने सांगितलं. उलट आहे हो, फराळाच्या दिवशी फराळाच्या सगळ्या गोष्टी आठवतात, आपण हे बनवू की ते बनवू. हरिओम. पण या मुलांना ह्या पद्धतीने सांगणारे काका आहेत. त्यामुळे तुम्ही म्हटलं तसं अगदी समोर आलं की ते भिडतच म्हणून मनाला. ताई खूप धन्यवाद. हो, रामकृष्ण हरी. हरी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.